नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? संडे स्पेशल मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आता लपंडाव ह्या मालिकेचा जो ट्रॅक आहे तो जबरदस्त सुरू आहे. हा पूर्ण जो हफ्ता होता, ओव्हरऑल वीक खूप आणि खुलासाने भरभरून होता. जसं 13 जानेवारी म्हणजे सुरुवातीलाच त्यांनी कान्हाची आजी आपल्याला दाखवली आहे. जे इतक्या दिवसापासून आपण विचार करत होतो की हा छडीवाला व्यक्ती नेमका आहे तरी कोण, जो कान्हाचा बॉस आहे. तर ते दुसरं तिसरं कोणी नसून कान्हाची आजी म्हणजे स्वतः राजलक्ष्मी किर्लोस्कर असते, जी या सरकारची खूप मोठी विलन असते. आणि तिचं कारण सुद्धा तितकंच स्ट्रॉंग आहे मित्रांनो. सरकारने म्हणजे या मनस्विनी कामतने आणि तेजस्विनीच्या सख्या बहिणीने कान्हाच्या आई वडिलांचा आणि त्याचा कुटुंबाचा पूर्ण सत्यानाश करून ठेवलाय. त्याच्या वडिलांना काय मारून टाकलं, त्यामुळे त्याची आई अपर्णा किर्लोस्कर ह्या वेड्या झाल्यात आणि जिवंत प्रेतासारखी त्यांची अवस्था झाली आहे. जी बघून आता राजलक्ष्मी किर्लोस्कर म्हणजेच आपल्या कान्हाच्या आजीने कान्हाची निवड केली आहे सरकारला उद्ध्वस्त करण्यासाठी. तर आपल्या लपंडाव या मालिकेमध्ये थोडा गोलमालच आहे. म्हणजे या सगळ्यांना वाटत असतं की यामागे सखीची आई म्हणजे तेजस्विनी कामत आहे, पण यामागे सखीची आई नाही आहे, तर सखीची मावशी म्हणजे सरकार मनस्विनी ही असते. आणि त्याचबरोबर आता आजींचा खुलासा तर झालाच आहे, पण सखी आणि कान्हा लहानपणापासूनचे मित्र आहे, मित्र मैत्रिणी आणि बेस्ट फ्रेंड्स आहेत, याचा सुद्धा मोठा खुलासा आपल्या समोर झालाय. म्हणजे जर सखीला कळलं की हा व्यक्ती जो कान्हा आहे त्याचं खरं नाव कबीर आहे, तर मित्रांनो होऊ शकतं की सखी लवकरच ओळखून घेणार की हा दुसरा कोणी नसून सखीचा लहानपणीचा मित्र आहे कबीर. आणि म्हणूनच कान्हा आपली ओळख हे सगळ्यांपासून लपवतोय. पण या मनस्विनीने म्हणजे या सरकारने कान्हाच्या वडिलांचा जीव का घेतला असेल? तो तर राघवचा खूप चांगला मित्र होता. राघव म्हणजे सखीचे बाबा, यांची खूप चांगली या दोघांची मैत्री होती, सखीच्या बाबांची आणि कान्हाच्या बाबांची, म्हणजे राघव कामत आणि देवदत्त किर्लोस्कर. तर असं नेमकं काय घडलं असेल भूतकाळात की मनस्विनीने चक्क कबीर किर्लोस्कर म्हणजे आपल्या कान्हाच्या वडिलांचा जीव घेतला आणि त्यांचं सगळं कुटुंब उद्ध्वस्त करून टाकलं. आणि कान्हाला तर याचा त्रास होतच असणार आहे, कारण त्याची आई त्याच्या समोर असून त्याला नीट ओळखत नाही, त्याला जवळ घेत नाही आणि त्यांच्या मनात सतत एक भीती राहते. आता हे सगळं बघून राजलक्ष्मी किर्लोस्करने सरकारची अख्खी पिढीच उद्ध्वस्त करण्याचा निर्धार केलाय आणि सरकारची नामोनिशाणी मिटवून टाकेन असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. ज्यासाठी त्या कान्हाला सतत म्हणत असतात, सतत कान्हाला त्या आठवण करून देत असतात. पण आपला कान्हा इकडे सखीकडे असा ओढत चाललाय. त्याला सखीची निरागसता पाहून तिच्यावर दया येते, तिच्यावर प्रेम येतं, जे त्याला त्याच्या ध्येयापासून लांब नेत असतं. तर मित्रांनो, आता आपल्याला येणाऱ्या सिक्वेन्समध्ये काय बघायला मिळणार आहे, तर जसं आता कान्हाच्या आजीने म्हटलं होतं की यांच्याकडे एक प्रथा आहे, मकर संक्रांतीच्या दिवशी किर्लोस्कर घराण्याकडून खूप मोठं दान धर्म करण्यात येतं आणि तिथे आपल्या कान्हाचं असणं गरजेचं आहे, कारण त्याच्या हातून हे सगळं घडणार आहे. तर कान्हाच्या आजीने सांगितल्याप्रमाणे वर्षानुवर्ष ही परंपरा चालत आली आहे, त्यामुळे आता कान्हाचं उपस्थित राहणं खूप गरजेचं असतं. तर आता कान्हाला दान धर्म करताना कोणी बघेल का, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. त्याचबरोबर आता कान्हाच्या आजीचा खुलासा तर झालाच आहे, पण दुसऱ्याच दिवशी त्यांनी कान्हाची आई सुद्धा दाखवली आहे, ज्यांच्या डोक्यावर खूप खोल परिणाम झालाय. कारण अपर्णा किर्लोस्कर म्हणजे कान्हाच्या आईने हस्त खेळतं कुटुंब सगळं उद्ध्वस्त होताना पाहिलंय आणि त्यांनी तिच्या नवऱ्याला सुद्धा गमावलंय आणि इतक्या वर्षानंतर सुद्धा त्या धक्का पचवू शकल्या नाहीत. आता हा एक सॉलिड प्रश्न आहे की कान्हाचं तर आपल्याला समजतं की त्याच्या आई वडिलांचं वगैरे सगळं आता रिव्हील झालंय, पण किरणच्या आई वडिलांना या मनस्विनीने का मारलं असेल, का त्यांचा जीव घेतला असेल, हे पाहणं सुद्धा तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे आणि हा प्रश्न समोर राहतोच. त्याचबरोबर आपण मित्रांनो काल बघितलं होतं की जेव्हा कान्हा सखीला कपडे धुणं शिकवत असतो आणि त्यांचा जेव्हा रोमांस चालला असतो आणि ज्या प्रकारे आता कान्हाच्या मनात सखीसाठी सॉफ्ट कॉर्नर निर्माण होताना कान्हाची आजी त्यांच्या डोळ्यांनी चक्क हे बघतात, तेव्हा त्यांना प्रचंड राग आला असतो आणि त्यांनी कान्हाला तशी धमकी सुद्धा दिली असते की तुझं सगळं खरं काय ते तुझ्या बायकोला म्हणजे सखीला मी सांगून टाकेन. काहीही असो, पण कान्हाच्या आजी त्यांची भूमिका साकारणाऱ्या उज्ज्वला जोग यांनी खूप छान अभिनय केलाय आणि त्याने त्यानंतर कान्हाला समजून सुद्धा सांगितलं असतं की तू तुझ्या ध्येयाच्या लांब जातोयस, तुला सरकारला उद्ध्वस्त करायचंय. आणि तितक्यातच आपल्याला समजतं की कान्हा सरकारच्या बंगल्यावर जाणार आहे आणि तो तिथे परत त्याची नोकरी सुरू करणार आहे. पण मित्रांनो, ड्रायव्हरची नोकरी आता तो सोडणार आहे. तिथे गेल्यावर परशू त्याला अडवणार आणि समोर समोर शहाणपणा करणार. तो आधी सरकारला भेटू देणार नाही आहे. आपल्या कान्हाला जेव्हा सरकारला भेटायचं असतं आणि नोकरीबद्दल बोलायचं असतं तर परशू मध्ये मध्ये करणार आणि कान्हाला हाकलवून देणार. पण हे सगळं बघून आता सरकार जोरातच परशूवरच ओरडणार आहे.
पण मित्रांनो, आता या सरकार स्वतः हॉस्पिटलमध्ये गेली आहे. परशूकडून जेव्हा काहीच होत नाही, पत्ता लागत नाही, तेव्हा ही स्वतः हॉस्पिटलमध्ये जाते आणि सगळे जे डिटेल्स आहे हॉस्पिटलमधले ते चेक करते. ज्यामध्ये ती एका हॉस्पिटलच्या एम्प्लॉईला पकडते आणि अकाउंट सेक्शनला जाऊन तिथे ती त्या व्यक्तीला म्हणते की मी तुला भरपूर पैसे देईल, फक्त त्या दिवशी ज्या व्यक्तीने 10 लाख रुपये दिले होते त्याचे तू बँक अकाउंटची डिटेल्स आणि त्याचं नाव मला सांग. तर मित्रांनो, आता हा जो व्यक्ती असतो, जो हॉस्पिटलमधला एम्प्लॉई असतो, हा आता सरकारला थोडेफार पैशाच्या खातीर सांगून टाकतो आणि डिटेल्स सुद्धा देऊन टाकतो. तर मित्रांनो, ह्या ज्या डिटेल्स असतात ह्या कोणाला देत नसतात तसं. म्हणून या सरकारने पैशांची लालूच दाखवून त्या एम्प्लॉईला आता म्हटलं असतं आणि हा एम्प्लॉई दाखवतो सुद्धा, ज्यामध्ये सरकारला समजतं की परशू इतक्या दिवसापासून जो ओरडू सांगत होता ते खरं आहे. कारण सरकारच्या समोर कान्हा महाडिक याचं नाव येतं, म्हणजे त्याच्या बँक अकाउंटमधून 10 लाख रुपये गेले आहेत हे तिला समजतं. तर यानंतर आता ती कान्हाबरोबर काय करणार आहे आणि कान्हाला संजय बद्दल समजेल का? ऑफकोर्स जेव्हा तो काम करायला सुरुवात करेल परत सरकारबरोबर, तेव्हा त्याला कळणारच की सरकारनेच संजयला डांबून ठेवलंय आणि इतक्या वर्षापासून आता संजय आणि कान्हाची त्यांच्या कुटुंबियांशी ओळखी आहे. म्हणून आता कान्हा संजयचा बदला सुद्धा सरकार सोबत घेणारच. आणि जेव्हा त्याला समजेल की या सरकारने संजयला किडनॅप केलंय आणि त्याचे हाल करून सुद्धा त्याचा पाय तोडून टाकलाय, त्यानंतर कान्हा खूप मोठी स्टेप घेणार. त्याचबरोबर आपण पाहणार आहोत की जी कुल्फी असते ती गायब झाली असते आणि गौतम तिला शोधत इकडे तिकडे फिरत असतो. त्याला वाटत असतं की सरकारनेच तिला काहीतरी केलंय, तिला किडनॅप केलंय. गौतमच्या मनात आता सतत भीती असते. त्याला खरं सगळं माहिती झालंय तरी तो सखीला खरं सांगू शकत नाही. त्यामुळे मित्रांनो काय होतं, आता कुल्फी तिच्या सखीला चाळीत भेटायला गेली असते, ज्यामुळे आता गौतम खूपच पॅनिक होतो. आणि जेव्हा त्याला समजतं की कुल्फी साडीत आली आहे, तेव्हा तो चक्क कुल्फीला खूप ओरडू लागतो आणि तिला काय बोलतो. ऑफकोर्स हे सगळं तो काळजीपोटीच तिला म्हणत असतो आणि तो कुल्फीला म्हणतो, तुला समजत नाही का, कुठे गेलीस तू, अरे सांगून तर जायचंस ना. तर आता गौतमचा हा रूप बघून, आपल्या बाबांचा हा पहिल्यांदाच इतका राग बघून कुल्फी सुद्धा थोडी घाबरते आणि सखीला सुद्धा आश्चर्य वाटतं आणि संशय सुद्धा येतो तिला. त्यामुळे ती थेट गौतमला विचारणार आहे की काका, तू तर आधी असा नव्हतास, मग तुझ्यात इतका बदल कसा काय आला? आणि तिला डाऊट येतो सरळ सरकारवर आणि ती गौतमला विचारते की सरकारने तर काही केलं नाही ना, ज्यामुळे तू असा बदललायस म्हणून. आणि आता गौतम सखीला काय सांगणार आहे हे आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर आता सखी इथे ते श्रीमंत माणसाचा शोध थांबवेल का? आता सखीला कान्हाने खूप समजून सांगितलं असतं की त्या व्यक्तीच्या मागे नाही लागूया, त्याचे आपण मनातच आभार मानूयात. आणि त्याने खूप प्रयत्न केला असतो सखीला डायव्हर्ट करण्यासाठी. तर सध्या तरी सखीच्या डोक्यातून तो श्रीमंत माणूस निघालाय, पण आता सरकार त्या माणसाच्या मागे लागली आहे आणि तिला समजतं की तो दुसरा तिसरा कोणी नसून कान्हा महाडिकच आहे, ज्याच्या बँक अकाउंटमधून चक्क 10 लाख रुपयाची रक्कम गेली, तेही दाभाडे मावशींचा जीव वाचवण्यासाठी. आणि तिला आता प्रश्न पडतो की इतका गरीब हा कान्हा, ज्याच्याकडे खायची प्यायची सोय नाहीये, जो स्वतः चाळीत राहतो आणि माझ्यासाठी नोकराची एका ड्रायव्हरची नोकरी करतो, ह्या माणसाने चक्क 10 लाख रुपये कसे अरेंज केलेत, हे आता या सरकारला समजल्यावरती काय निर्णय घेणार आहे हे आपल्याला पुढच्या आठवड्यात पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर आता कान्हा आणि सखीची पहिली संक्रांत आहे, तर आपल्याला ती सुद्धा पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, लपंडाव ही मालिका सुरू झाल्यापासून खूप काही ट्विस्ट आणि टर्न्स आपल्याला यामध्ये पाहायला मिळाले. अजूनही बरेचसे खुलासे व्हायचे बाकी आहे. कान्हाच्या वडिलाला आता या सरकारने का मारलं आणि सखीला समजल्यावर की ही मनस्विनी खोटी आहे आणि सखीच्या खऱ्या आईला तिने स्वतः डांबून ठेवलंय. त्यानंतर कबीरचा खुलासा म्हणजे आपल्या कान्हाचा खुलासा सुद्धा सखीसमोर झाल्यावर ती काय रिॲक्ट करेल, तिला लहानपणीचा तिचा मित्र कबीर आठवण असेल का, हे सगळं जाणून घेण्यासाठी मी तर खूप एक्साइटेड आहे. तर मित्रांनो, सगळं एक एक करून रिव्हील होणारच आहे. तर तुम्हाला संडे स्पेशल गप्पा कशा वाटल्यात मला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करत जा, म्हणजे तुम्हाला आपलं सिरियल टाकल्याबरोबर एपिसोडचा रिव्ह्यू टाकल्याबरोबर दिसणार. आणि तुमच्या लाईक्समुळे मला सुद्धा एक मोटिवेशन मिळतं. इतकी मेहनत लागते आता व्हिडिओज बनवायला, स्क्रीनशॉट घेऊन ते अपलोड करणं, पूर्ण अरेंज करणं, आणि ते तेव्हाच सफल होतं जेव्हा मला तुमचे लाईक्स आणि कमेंट्स दिसतात. तुमचं भरभरून प्रेम मला मिळतच आहे, असंच राहू द्या. त्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू. आणि हो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला सिरियलच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या लपंडावच्या नवीन फ्रेश एपिसोडमध्ये. तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद.